माध्यमातून आम्ही आपणास दाखवत आहोत। छावाच्या विजयकुमार गाडगे पाटील यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून आज लातूर सर्वपक्षीय लातूर बंदची हाक देण्यात आली आहे। आणि तुम्ही पाहत आहात लातूर शहरामध्ये सर्वत्र आज सर्व दुकाने बंद करण्याचे आवाहन केलेले आहे नागरिकांना। दाखवत आहोत द महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून संपूर्ण मार्केट यार्डचा हा जो परिसर आहे हा बंद करण्यात आलेला आहे। आता आपण जस्ट पोहोचत आहोत बसवेश्वर चौकात। इथली सर्व दुकाने, मेडिकल, अत्यावश्यक सेवा सोडून सर्व काही बंद करण्यात आलेलं आहे। हे पहा, लातूर सर्वपक्षीय बंदची हाक त्याच मानाने लातूरात पोलीस बंदोबस्ती कडक लावलेला आहे। तुम्ही पाहू शकताय दमन 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 भया 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 दमन दमन घ्या दमन घ्या दमन घ्या बरं। हां हाल साइड लगा गाड़ी।
लय आज लातूरच्या सर्वपक्षीय एकजुटीचा विजय झाला यात काही शंकाच नाही, कारण लातूरच्या सर्वपक्षीय बंदला सर्वांनी एकजुटीने साथ देऊन लातूर बंदची हाक आणि विजयकुमार गाडगे पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्याला निषेध करत एकजुटीचं प्रतीक दाखवलेलं आहे। तुम्ही पाहू शकताय लातूर कडकडीत बंद करण्यात आलेला आहे। या मोर्चामध्ये संतोष सोनवणे तसेच प्रवीण कांबळे, त्यानंतर गणेश गोमचाळे, अभयदादा साळुंके, शिवसेनेचे सर्व नेते, गावाचे नेते हे सर्वजण यात सहभागी आहेत आणि तुम्ही पाहू शकताय आम्ही पोलीस आपण दबाण झालो ना। हा बरोबर, आपण दबाण केली पोलिसांनी घेतलं किती दबाण झालं ना आपण। महाराष्ट्र न्यूजच्या लाईव्हच्या माध्यमातून लातूरच्या सर्वपक्षीय बंदच्या हातला सर्व पक्षांनी समर्थन देत विजयकुमार गाडगे पाटील यांच्यावर झालेला भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज लातूर बंद ठेवण्यात आलेला आहे। सर्वपक्षीय लातूर बंदची हाक ही सर्वानुमते एकजुटीने घेतलेला निर्णय हा लातूर बंदच्या आणि विजयकुमार गाडगे पाटील यांच्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ हा बंद आहे। तुम्ही पाहू शकताय सर्व पक्षाचे नेते, सर्व पक्षाचे पुढारी या मोर्चामध्ये, या बंदमध्ये सामील झालेले आहेत। लातूर बंदचा सर्वपक्षीय एकजुटीचा जो मोर्चा आहे तो काहीच वेळात राजीव गांधी चौक येथे पोहोचणार आहे। सर्व दुकाने तुम्हाला दाखवणार आहोत। सर्व दुकाने बंद झालेली आहेत। हे पहा, औषधी दुकान आणि काही जे अत्यावश्यक सेवा आहेत ही दुकानं बंद होत आहेत।
संतोष नागरगोजेही जुळलेले आहेत, तुम्ही पाहू शकताय. लातूर बंद हो. सर्व दुकाने आस्थापना बंद करण्याचं नियोजन काल रात्रीपासून मध्यरात्रीपासूनच सर्वांना तरीही काही दुकानं लोकांनी सुरू ठेवलेली आहेत. त्यासाठीच हा मोर्चा आहे. देशमुख बंद करा आहे का हो. या इकडे पुढे या. माझं नेटवर्क माग आहे, मागं पडले माझं नेटवर्क. हा सर्व पक्षीय बंद, सर्व पक्षांच्या एकजुटीमुळे आज लातूर बंद करण्यात आलं आहे. लातूरच्या शासकीय विश्रामगृह येथे काल झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ विजयकुमार गाडगे पाटील छावा युवक प्रदेश अध्यक्ष यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा इथे काढण्यात आलेला आहे. लातूर बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि सर्व लातूरकर याला समर्थन करत असताना दिसत आहेत. आणि बंद करण्याचा मानस हा लातूरकरांनी ठरवूनच केल्यासारखा आहे. कारण लातूरात अशा गोष्टी चालू देणार नाहीत लातूरकर, हेच दाखवून देण्याचं हे एक माध्यम. आम्ही तुम्हाला या मोर्चाचं लाईव्ह प्रक्षेपण चला छत्रपती चौकाकडे जाण्याचं बहुतेक दिसत आहेत. आता तुम्ही पाहू शकताय हा मोर्चा राजीव गांधी चौकात आलेला आहे आणि काही लोक छत्रपती चौकाकडे गेलेली आहेत. छत्रपती चौकात रोडवरती आता आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे निघालेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकताय अत्यावश्यक सेवा सोडून बाकी सर्व काही बंद करण्यात आलेलं आहे. लातूरकरांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध करत स्वतःहून कोणाला बंद कर असं सांगण्याची गरज पडलेली नाही, वेळ आलेली नसताना आज लातूरकरांनी दाखवून दिलेलं आहे. लातूरात अशा गोष्टी चालणार नाहीत. त्यामुळे लातूरकरांनी स्वतःहून ही दुकाने बंद केलेली आहेत. तुम्ही पाहू शकता औसा रोड हा एकदम सुटसुटाट आहे. तुम्ही पाहू शकताय लातूरातील सर्व दुकानं आस्थापना स्वतःहून लोक बंद करत आहेत. कारण हा जो हल्ला झालेला आहे हा हल्ला केवळ विजयकुमार गाडगे पाटलावर नसून लोकशाहीवर झालेला आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विजयकुमार गाडगे पाटील यांना काल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केलेली आहे. शेतकऱ्यांचे विषय मांडणाऱ्या, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून देणाऱ्या विजयकुमार पाटील गाडगे पाटील यांना मारहाण झाली. हे पाहू शकताय तुम्ही. अत्यावश्यक सेवा सोडून बाकी सर्व आस्थापना बंद आहेत. लातूरकर स्वतः या संपाला, या लातूर बंदला सपोर्ट करत आहेत. पोलिसांचाही चोख बंदोबस्त आहे.
दुकानं बंद करत आहेत, कारण हा जो हल्ला झालेला आहे हा लोकशाहीवर झालेला हल्ला आहे. या हल्ल्यात विजयकुमार घाडगे पाटील हे फक्त पक्षाचेच म्हणून नसून छावा संघटनेचीच किंवा एक राजकारणी म्हणून नाही, तर शेतकऱ्याचा मुलगा त्याच्यावर झालेला हा भ्याड हल्ला आहे. आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना हा हल्ला होतो म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे. तुम्ही सर्वजण पाहू शकतात, लातूरकरांनी स्वतःहून आस्थापना बंद केलेल्या आहेत. पोलीस पण या मदतीला आहेत. बघा, रिलायन्स डिजिटल सारख्या मोठ्या मोठ्या आस्थापनाही स्वतःहून बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यांनी स्वतःहून या बंदला समर्थन दिलेलं आहे. ट्रेन, औसा रोडवरील सर्वात मोठमोठ्या आस्थापना स्वतःहून बंद करण्यात आलेल्या आहेत. औसा रोडवरती सर्व दुकाने बंद. असंच काहीसं चित्र लातूरातील सर्व मुख्य रस्त्यांवरती पाहायला दिसेल तुम्हाला. सर्व दुकाने स्वतःहून बंद होताना दिसत आहेत. हे पहा, द महाराष्ट्र न्यूजच्या लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपणास दाखवत आहोत लातूर बंद, आणि तोही सर्वपक्षीय बंद आहे. त्यामुळे सर्व पक्षांची एकजूट आणि सर्वांनी मिळून विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याची निंदा करत, निषेध करत लातूर बंद ठेवण्याची हाक दिली होती. आणि त्याला लातूरकरांनी समर्थन दिलं. आणि लातूरकर हे अशा भ्याड हल्ल्यांना पाठीशी घालणारे नसून तर सामोरा जाऊन सामना करणारे आहेत. लोकशाही वाचवणारे लातूरकर आहेत. लातूरात अशा चुकीच्या गोष्टींना समर्थन दिलं जात नाही. हे लातूरकरांनी स्वतःहून दुकानं बंद ठेवून बंदला समर्थन केलेलं आहे. लातूरकर संवेदनशील आहेत आणि लातूरकरांच्या संवेदनशीलतेचे हे प्रतीक म्हणजे आता सर्वपक्षीय बंद. तुम्ही पाहू शकताय त्या बंदला सर्वपक्षीय मात देण्यात आलेली आहे. हा बंद जो आहे हा लातूरकरांनी स्वतःहून बंद केलेला आहे. याला कुणी जबरदस्ती करत नसताना जबरदस्ती करण्याची वेळ आलेली नाही. तुम्ही पाहू शकताय लातूरातील सर्व आस्थापना बंद आहेत. आता हा सगळा कारवा निघालेला आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे. सर्वत्र पोलीसही दिसत आहेत. आता हा 5 नंबर चौकाकडे जाणार आहे. आता आपण छत्रपती चौकाकडे निघालेलो आहोत. काही लोक बंदची हाक दिल्यानंतरही थांबत नाहीत. दुकानं उघडे करून बसलेले आहेत आणि त्यांनी मोर्चा पाहिल्यानंतर त्यांची पळताबुई रूढी झालेली दिसून येत आहे. त्यांना आधीच सांगण्यात आलेलं होतं की
बाबा बंद ठेवा दुकाने. तरी काही आगाऊ लोक चौकाकडून दयानंद कॉलेजकडे निघालेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता सर्व आस्थापना दुकाने स्वतःहून बंद करत आहेत लोक. काय नाव होतं समाधान पाटील गाव गाव बरोबर. विजय घाडगे पाटील यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आलेला आहे. आणि लातूरात काही लोकांनी दुकानं बंद ठेवलेली आहेत. बार्शी रोडवरील काही लोकांनी दुकानं बंद ठेवलीत तर काहींनी सुरूच ठेवलेली आहेत. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पाहू शकताय पोलीस बंदोबस्त बार्शी रोडवरती थोडासा कमी दिसतोय. थांबा लई मागरायची बंद करते आता दुकान. चला पहिल्यांदाच सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आला आणि त्यातनं हा प्रतिसाद लातूरकर देत आहेत. अरे ही पहा तुम्हाला सर्वांना बंद करणं सर्वांना सांगण्याचं आहे. नुकसान होण्याआधीच बंद करून घ्या. ही दुकानं आत्ता बंद होताना दिसत आहेत. तुम्ही पाहू शकताय बार्शी रोडवरील दुकानांना बंद करण्याची वेळ आलेली आहे. बंद करत लातूरातील कार्यकर्ते नेते हे संविधान चौकाकडे निघालेले आहेत. तुम्ही पाहू शकताय काही दुकानं पटापटा बंद झालेली आहेत. बंदच्या हद्दीला संतोष भाऊ नागरगोजे पण समोर दिसत आहेत. गणेश गोंसाळे दिसत आहेत. आदित्य देशमुख
संतोष काय सांगाल? चुकीचा भ्याड हल्लाय भ्याड. हा लोकशाहीवर हल्ला आहे का? हा लोकशाहीवर हल्ला आहे का? लोकशाहीवर आहे. आंदोलनकर्ते त्यांना दाबण्याचा हा प्रयत्न आहे. हा सत्तेचा माज आहे. काय सांगाल? हा जो हल्ला झालाय हा लोकशाहीवर हल्ला आहे का? पहिल्यांदा सरकारला धिक्कार असतो. असल्या या नीच दळपत्री सूरज चव्हाणला पदावरून बडतर्फ करावा आणि आता सूरज चव्हाणला जसं तसं उत्तर देण्यात येईल. संतोष भाऊ काय सांगाल? हा जो हल्ला झालेला आहे लोकशाहीवर हल्ला आहे का? हा जो हल्ला झालाय तो हल्ला हा या जनतेवर हल्ला झाल्यासारखा आहे. कारण यांच्या सत्तेची जी मस्ती आली आहे ती मस्ती वेगवेगळ्या माध्यमातून दाखवली आहे. विधान भवनामध्ये हाणामारी होते. काल इथं शेतकऱ्यासाठी निवेदन घेऊन गेलेल्या कार्यकर्त्यावर मारा होते. त्याचा मी शिवसेनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो. चला चला अभय दादा पुढे. हा जो हल्ला झालेला आहे हा लोकशाहीवर हल्ला आहे का? 100% लोकशाहीवर हल्ला आहे. मस्ती आहे सरकारची. मस्ती आहे, माज आहे आणि जनता शेतकरी उतरावेल. चला हा जो हल्ला झालेला आहे तो लोकशाहीवर हल्ला आहे का? तो लोकशाहीवर नाही का हिजड्यानं हल्ला केलेला आहे. माधव चोर दलाल सप्लाय करतो राष्ट्रवादीला आणि अशा हरामखोर का प्रदेशाध्यक्ष आहे तो युवकांचा. त्याला जाण नाही कार्यकर्त्याची हरामखोरनं एका कार्यकर्त्याला मारहाण केली. लोकशाही मार्गाने आंदोलन केलं होतं. लोकशाही मार्गाने आंदोलन केलं तर हरामखोर वैयक्तिक लेवलला घेऊन मारतो का? त्याची एवढी अवकाश आहे का? आता महाराष्ट्रात ठरून दाखवून हो त्याला महाराष्ट्रात ठरून दाखवून मला पाय नाही बदलून टाकू. ते म्हणतात कुमार गाडगे पाटील यांनी अर्वाच्य भाषा वापर काही केलं नाही. त्यानं व्हिडिओ दाखवा, पुरावा दाखवा त्या संदर्भातला. त्या संदर्भातला पुरावा दाखवा. त्याचे पाय महाराष्ट्रात मोडण्याची सोडणार नाही. आमच्या विजय भायाला त्या सूरज चव्हाणला जे मारलंय त्याच्यापेक्षा ही सर्व शेतकरी बांधव त्या विजय आपल्या सूरज चव्हाणला कुत्त्याची मौत मारल्याशिवाय शेतकरी पुत्र शांत बसणार नाही. हा लोकशाहीवर हल्ला आहे का? हा जाणून शेतकऱ्याला न्याय मागण्यासाठी गेलेला विजय कुमार भाया घाडगेला त्या हरामखोरांनी मिळून मारलेला आहे. आणि जवळ आम्हाला न्याय भेटत नाही तवर आम्ही विजय भायाच्या पाठीमागे सर्व शेतकरी विजय कुमार गाडगे बसणार आहे. सूरज चव्हाण यांना विजय कुमार गाडगे पाहू शकताय. आता आपण 1 नंबर चौक MIDC इथे पोहोचलेलो आहोत. हा जो हल्ला झालेला आहे अरे दमन अहो थांबा की हो राजू भाऊ या इकडे राजू भाऊ जवळ घ्या.
हा जो हल्ला झालेला आहे हा लोकशाहीवर हल्ला आहे का? हा निश्चितच हा लोकशाहीवरती हल्ला आहे. एका शेतकऱ्याच्या लेकरावरती हल्ला हा सत्ताधाऱ्यांनी घडवून आणलेला हल्ला आहे. आमचं तर मत असं आहे की कृषी मंत्री कोकाटे आहेत ना, त्यांची ताबडतोब हकालपट्टी करण्यात यावी. तुम्ही काय म्हणाल? माणिकराव कोकाटे हा महाराष्ट्राचा कृषी मंत्री आहे. हा विधान भवनामध्ये तुम्हाला सांगतो रमी नावाचा खेळ खेळत होता. त्याच्या राजीनाम्यासाठी विजयकुमार गाडगे पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे रिसर सनशीर मार्गाने पत्र दिलं होतं. पण तो हरामखोर सूरज चव्हाण विजयकुमार गाडगे पाटील यांच्यावर त्यांनी भ्याड हल्ला केलेला आहे. त्या हल्ल्याच्या निषेधार्थ तुम्हाला सांगतो आज संपूर्ण लातूर शहर बंद ठेवण्यात आलंय. प्रहार संघटना याच्यामध्ये सामील आहे. तुम्हाला सांगतो सूरज चव्हाणचं मुर्दाबाद, सूरज चव्हाण मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. सूरज चव्हाण मुर्दाबाद. म्हणत होते की अर्वाच्य भाषा वापरली म्हणून हा नाही नाही, अर्वच्या भाषेवर काही वापरणे तुम्हाला सांगतो. कारण आपले जे न्यूजचे जे काही पत्रकार बांधव आहेत त्या ठिकाणी आहेत. तुम्हाला सांगतो फक्त विजयकुमार गाडगे पाटील म्हणत होते की हा जो कृषी मंत्री आहे हा रमी खेळत होता आणि ह्याला तुम्ही घरी पाठवा, याच्या घरी रमी खेळू द्या म्हणून त्यांनी ते पत्ते तुम्हाला सांगतो समोर टाकले होते आणि घोषणा देते लोक बाहेर आले होते. मला सांगा तेव्हा हरामखोर सूरज चव्हाण बाहेर आला आणि विजयकुमार गाडगे पाटील तुम्हाला सांगतो 15 ते 20 गुंड येऊन त्यांनी हल्ला केलेला आहे. या हल्ल्याचा मी तुम्हाला सांगतो आज तीव्र आम्ही निषेध व्यक्त करतो आणि आज लातूर बंदचं आव्हान केलेलं आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो अजित पवारने ह्याला पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे आणि त्या कृषी मंत्री देखील त्याला हकालपट्टी केली पाहिजे आणि त्याला घरी पाठवलं पाहिजे पत्ते खेळायला. धन्यवाद. आपण जे आता ऐकलं ते होते राजकुमार चौगुले, प्रहार संघटनेचे लातूर जिल्हा अध्यक्ष यांनी आपली प्रतिक्रिया द महाराष्ट्र न्यूजच्या लाईव्हवरती दिलेली आहे. काय सांगाल? हा जो हल्ला झालाय, करायचं काय? हा जो हल्ला झालाय हा लोकशाहीवर हल्ला आहे का? लोकशाहीवरचा बलात्कार आहे. बलात्कार हल्ला नाही, लोकशाहीवरचा बलात्कार आहे. काय सांगाल? सरकारचा जाहीर निषेध करून प्रत्येक वेळी हे सरकारच्या दडपशाहीचं जे चालू आहे दडपशाही करून लोकांना प्रत्येक नेत्याला प्रत्येक चळवळीला दाबायचा प्रयत्न आहे. तर ह्या चळवळीचा दाबायचा जो प्रयत्न आहे त्याच्या विरोधात ही चळवळ उभी राहणार आहे. इथून पुढच्या काळात कुठल्याही सरकारचा कुठलाही नेता आम्ही रस्त्याने फिरू देणार आहोत. काय सांगाल? आज सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आलेला आहे. चळवळ संपायचा घाट घातलेला आहे सरकारनं, पण चळवळ संपत नसती. स्वाभिमानी शेतकरी संघटना विजयकुमार गाडगे साहेबांवर जे अन्याय झालेला आहे काल, स्वाभिमानी शेतकरी संघटना जशाच तसे उत्तर देईल. अरे नाद करा पण बापाचा कुठं करताय? बाप आहे शेतकरी सगळ्याचा. अरे नाद करा. तुम्ही पाहू शकताय सर्व संघटना इथे आहेत. मराठा मावळा संघटना आहे. सर्व आता आपण 5 नंबर चौकात पोहोचलेलो आहोत आणि हा शहीद वीर भगतसिंग चौक सुद्धा बंद करण्यात आलेला आहे. सर्व दुकाने आस्थापना तिथे बंद दिसत आहेत.
हल्ला आहे का? हा लोकशाहीवर निश्चित हल्ला. अजित पवारांचे जे सिंचन घोटाळ्याचे 70,000 कोटी रुपये, त्या 70,000 कोटीवर गावगुंड पोचलेले आहेत आणि या गावगुंडाकरवी शेतकरी नेत्यावर जो हल्ला केलेला आहे त्याचा तीव्र शब्दात मी निषेध करतो आणि अजित पवाराला ह्याची किंमत नक्की मोजायला येतो. हा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा शेतकऱ्याचा रुमण्यावरून मी इशारा देतो. आज जो बंद पुकारण्यात आला आहे याला कसा प्रतिसाद आहे? या आज पूर्णपणे कडकडीत 100% बंद झालेला आहे आणि या महाराष्ट्र सरकारचा धिक्कार करत असताना कृषी मंत्र्याचा तात्काळ राजीनामा झाला पाहिजे आणि असे जे अजित पवारांना गावकुंड पोचलेले आहेत यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. हे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं आपल्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो. धन्यवाद. या इकडे पुढे या. हा जो हल्ला झालेला आहे हा लोकशाहीवर हल्ला आहे का? हा 100% लोकशाहीवर हल्ला आहे. क्रांतीचा अंत करायचा आहे आणि त्याच्या सरकार विरोधात बोलू नये. त्याच्या पुढे जाऊन आमच्या मराठाचे क्रांतीसूर्य स्वर्गीय अण्णासाहेब दवळे पाटील यांच्या कार्यकर्त्यांना अण्णा होणं म्हणजे आमच्या मराठा समाजाची अस्मिता आहे आणि या अस्मितेला आम्ही कुठे ना कुठे त्याला गाठून त्याचे पाय तोडल्याशिवाय त्या सूरज चव्हाणला भडव्याला चालायला आम्ही सत्ताधारी आहोत. सत्ताधारी असून सुद्धा सांगतोय तुला सोडणार नाही. लोकशाहीवर हल्ला आहे का? हा बिहार हल्ला या माननीय आपल्या सुरज चव्हाणला बिहार हल्ला करून आपल्या छावाला ठेवलेला आहे. पण याचे प्रतिसाद लातूरमध्ये जर समाज व याला चुक्ती करावं लागेल. सुरज चव्हाणला कडवा अहवाल आहे. शेतकरी नेत्याला ठेवलेला आहे. शेतकरी नेत्याला ठेवलेला आहे. ते छावा बरोबर त्याला बंद करेल. बोला काय? लातूरकरांनी या बंदला चांगलाच प्रतिसाद दिलेला दिसत आहे. तुम्ही सर्वजण पाहू शकताय. द महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून सर्व लातूर आज बंद केलेलं
पाहू शकताय द महाराष्ट्र न्यूजच्या लाईव्हमध्ये लातूर तडतडीत बंद करण्यात आलेला आहे, बंद ठेवण्यात आलेला आहे. या हल्ल्याची निंदा सर्व स्तरावरून केली जात आहे. लातूरच्या सर्वपक्षीय बंदला सर्वांनीच साथ दिलेली आहे. हे द महाराष्ट्र न्यूज लाईव्ह आहे. पूर्ण लातूर कडकडीत बंद करण्यात आलेला आहे. सर्व स्तरावरून या हल्ल्याची निंदा करत आहे. आता आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे निघालेलो आहोत. तुम्ही पाहू शकताय पत्रकार संघ सुद्धा निषेध करतो का? पत्रकार संघामार्फत निषेध नोंदवणार का? अत्यावश्यक सेवा सोडली तर सर्व काही बंद ठेवण्यात आलेलं आहे. अत्यावश्यक सेवा सोडले तर सर्व काही बंद आहे. फोडते सुद्धा गेलं घ्या झाडाखाली चला. एखादा दगड बिगड मारली तर दुकानात असं कुठं नाही होय. KFC चालू आहे वाटतं. आता आपण अहिल्याबाई होळकर चौकाकडे निघालेलो आहोत. तुम्ही पाहू शकताय द महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून
लोकांनी दुकानं बंद केलेली आहेत, तर काहींनी सुरूच ठेवलेली आहेत. पाहू शकताय सर्व दुकाने आस्थापना बंद दिसत आहेत. आपल्या मागे जो मोर्चा निघालेला आहे तो मोर्चा काही आहे. तुम्ही पाहू शकताय सर्व दुकाने. आम्ही थोडंसं पुढं आलेलो आहोत. पुढे येऊन आम्ही दाखवत आहोत की सर्व दुकाने बंद आहेत. आले तुम्ही पाहू शकताय. कपूड जायचे बंदची हाक दिलेली असताना दमाने घे. आता आपण अंबा हनुमान या परिसरात आहोत. अंबा हनुमान या परिसरामध्ये ही सर्व दुकाने बंद झालेली आहेत. कुणी बंद करत आहेत तर कुठली झालेली आहेत. अंबाजोगाई रोडवरचं अंबा हनुमान मंदिर या परिसरात आपण आलेलो आहोत. या लोकांना बिलकुल गांभीर्य दिसत नाही. सर्व लातूर बंद असतानाही काही लोकांनी आपली दुकानं आता आम्ही तुम्हाला अहिल्याबाई होळकर चौकातली काही दृश्य दाखवणार आहोत. मोठमोठ्या आस्थापना बंद आहेत. काही लोकांनी सुरूच ठेवलेलं आहे. जे सॅमसंग गॅलेक्सी हे पण सुरूच आहे. या ठिकाणी दिसत आहे त्या दुकान आहे. बंदला प्रतिसाद दिसत आहे. या ठिकाणी अवघ्या काही वेळात हे सर्वजण या ठिकाणी येणार आहेत. तुम्ही बघताय काही दुकानं बंद आहेत. काही जे फळवाले आहेत त्यांचं नुकसान होऊ नये यासाठी आम्ही स्वतः सांगत आहोत. मागणं मोर्चा येतोय आणि तुम्ही बंद ठेवा. ही सर्व दुकानं बंद झालेली दिसत आहेत आपल्याला. ए नाक्यावर आलीच बघ रे. बंद कर ते 2 आधी पटकन लाईव्ह घ्यायचं. अरे 2 भर की पटकन. अरे पहिले इथं भर रे. मी सांगलो की भर इथं. आले तो. अरे आम्ही चहासाठी आलो होते. पटकन जाऊ. घ्या दाबून. घ्या तिथे दाबून.
जरा मला आवड संध्याकाळी हे बनवायचं आहे. आता हा मोर्चा बंद केला. येऊ का? चला. थोड्याशा चहा पिऊन परत आम्ही निघालेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे. हे रस्त्यावर टाकण्यात आलेले आहेत आणि हा एक निषेधाचा भाग म्हणून राग व्यक्त करत आहेत. आणि आता हा पूर्ण कारवा रमेश अप्पा कराड ग्रामीणचे आमदार यांच्या कार्यालयाच्या समोरून पुढे आलेला आहे. तुम्ही पाहू शकताय हा सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आलेला आहे. चला. आणि हा सर्वपक्षीय बंद 100% खरंच लातूरकरांच्या संवेदनशीलतेची साथ द्यावी लागेल. कारण लातूरकरांनी हा बंद कडकडीत पाळलेला आहे. हा लोकशाहीचा हल्ला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. लोकशाहीवर झालेला हल्ला आहे. शेतकऱ्याच्या मुलावर झालेला हा हल्ला आहे. आणि या हल्ल्याचा निषेध म्हणून तुम्ही पाहू शकताय राष्ट्रवादीच्या काल आलेल्या सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषद संपन्न झाल्यानंतर विजयकुमार गाडगे पाटील यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न मांडायला पाहिजे म्हणून त्यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडत सुनील तटकरे यांना निवेदन दिलं. आणि त्यानंतर त्यांचे मंत्री, त्यांच्या खात्याचे मंत्री, कृषी मंत्री यांना पत्त्याचा डाव भेट दिला आणि त्यांना सांगितलं की हा डाव त्यांना घरी बसून खेळायला सांगा आणि त्यांना पदावरनं खाली उतरवा असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हे मांडल्यानंतर ते लोकशाही पद्धतीनं बाहेर निघून गेले, घोषणा दिल्या. यात कुठल्याही प्रकारची अर्वाच्य भाषा त्यांनी केलेली नाही असं सांगत गावाच्या कार्यकर्त्यांनी निषेध केलेला आहे. आणि त्याच निषेधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या जिवारी लागलेला आहे. आणि त्या कार्यकर्त्यांनी विजयकुमार गाडगे पाटील यांच्यावर काल भ्याड हल्ला करून लोकशाही ही संपुष्टात आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आता तुम्ही पाहत आहात आपण परत छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे निघालेलो आहोत. आणि छावाचे कार्यकर्ते आहेत, भाजपचे कार्यकर्ते आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, काँग्रेसचे आहेत, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आहेत, शेतकरी संघटना यात सामील झालेल्या आहेत.
आपण पाहिलंच असेल, आम्ही लाईव्हमध्ये काही लोकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. काय सांगाल? कालचा जो हल्ला झालेला आहे तो लोकशाही संपवण्याचा हल्ला आहे का? सत्तेत असणाऱ्या लोकांचे कार्यकर्ते जर इतका माज दाखवत असतील तर सर्वसामान्य जो आम्ही कार्यकर्ते आहोत हा त्यांच्यावरचा भ्याड हल्ला आहे. एक शेतकरी मुलगा म्हणून तो तिथं निवेदन द्यायला आला होता आणि त्याची भावना व्यक्त केली. त्यावेळेस त्या व्यक्तीला जी मारहाण झाली, म्हणजेच आदरणीय गाडगे पाटलांना जी मारहाण झाली ते चुकीची आहे. आणि भविष्यामध्ये याच्यामार्फत राष्ट्रवादी आम्हाला एक मेसेज देऊ इच्छितो आहे सर्व महाराष्ट्रातील जनतेला की जर तुम्ही आंदोलन निवेदनं देत असाल तर आम्ही तुम्हाला अशाच पद्धतीत वागणूक देऊ. शरद पवारापासून लांब झालेले आणि भाजपाशी गळ घातलेले अजित पवार यांच्या हातात जरी सत्ता असली तरी त्याच्या चाव्या आम्हा जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या हातात आहेत. त्यामुळं सर्व अजित पवार गटाच्या सर्व ज्या कार्यकर्त्यांनी मारहाण केलेली आहे त्यांचं भविष्यात राजकीय अस्तित्व संपवण्याचं काम हे शेतकरी पोरं आणि लातूर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक करेल. आजचा जो सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आला होता याला कसा प्रतिसाद आहे? सर्वपक्षीय बंद जरी असला तरी यामध्ये सर्वसामान्य युवकांनी सर्वसामान्य नागरिकांनी याच्यामध्ये आपलं महत्वाकांक्षी योगदान दिलेलं आहे. आणि स्वतःहून लातूर शहरामध्ये दुकानं स्वतःहून बंद झालेली आहेत. एक लातूर शहराला आमच्या एकीचा मेसेज जावा म्हणून ही रॅली आम्ही काढलेली आहे. धन्यवाद. आता आपण परत छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे निघालेलो आहोत. तुम्ही पाहू शकताय पूर्ण लातूर आज कंटिन्यूस बंद ठेवण्यात आलेला आहे. आणि लातूर हे संवेदनशील आहे आणि अशा हल्ल्यांना भीक घालत नाही असाच मेसेज लातूरकरांनी या कालच्या हल्ल्याचा निषेधार्थ दिलेला आहे. तुम्ही पाहू शकता युवक शेतकरी संघटना आहेत, छावाचे कार्यकर्ते आहेत, भाजपचे कार्यकर्ते आहेत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांचे कार्यकर्ते आहेत. पोलीस बंदोबस्त ही चोख ठेवण्यात आलेला आहे. आजचा जो बंद आहे कडकडीत पाळण्यात आलेला आहे. आपण तुम्ही सर्वजण पाहू शकता. द महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून हा बंद यशस्वी करण्यात आलेला आहे. लातूरकरांनी त्याला चांगलाच प्रतिसाद दिलेला आहे. तुम्ही पाहू शकतात आता सर्व पक्षीय बंदला युवकांचा खूप मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तुम्ही पाहू शकताय. मला बोलायचं अवघड आहे. मुख्यमंत्र्याचं करायचं काय? सुनील तटकरेचं करायचं काय? राजकुमार जी इकडे बघा. कृषीमंत्र्याचं करायचं काय?
प्रतिक्रिया आहेत. तुम्ही पाहू शकताय छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपण आलेलो आहोत आणि इथे जाम लागलेला आहे. एक नंबर त्याला अरे कृषी मंत्री पदावर बसले शिम न त्याच्या गांडीत घाला रूम न कृषी मंत्री पदावर बसले शिम न त्याच्या गांडीत घाला रूम न अरे कृषी मंत्री पदावर बसले शिम न त्याच्या गांडीत घाला रूम न छत्रपती चौकात सर्वजण एकत्रित येत आहेत. गांधी चौकाकडे निघायचं. पुढे चला.
थांबा की मागे या हो मागे या असं थांबा ना असं थोडं मागे सरका मागे सरका ना सगळ्याला घेता येते मागे सरका अरे तुमचे कुत्र्याचं करायचं काय करायचं मागे हो मागे सरका मागे सरका असं विजय गाडगे पाटलांचा अजित पवार भावना ज्या आहेत ते आक्रमक असल्याचं पाहायला मिळत आहे. आम्ही आज नाशिकमध्ये सर्व शेतकरी सर्व पक्ष संघटना यांच्यातर्फे बंद पुकारलेला आहे. आमची एकच मागणी या ठिकाणी आहे, जो नालायक जो सूरज चव्हाण आहे त्याला ताबडतोब अटक झाली पाहिजे. आणि मला तुमच्या माध्यमातून मी तर सांगायचं आहे, ए नालायक सूरज चव्हाण, तू जर खरा शाणा असशील तर तू लातूरात ये आणि आमचा मार खा. तू जर आमचा मार खाल्लास कमी बसेल, नाहीतर इथं उभा टाकलेला प्रत्येक शेतकरी आणि प्रत्येक छावाचा कार्यकर्ता त्याला मारल्याशिवाय राहणार नाही. आणि संवैधानिक काय आणि असंवैधानिक काय याचा अर्थ काय असतो ते त्या सूरज चव्हाणला आम्ही या ठिकाणी सांगू. संघटनेबरोबर सर्व संघटना देखील या बंदमध्ये आमची भूमिका ही आहे की जांड्यापासून बांध्यापर्यंत हे सरपंच शेतकरी सोबत काम करत असतात. हा संवैधानिक आणि असंवैधानिक त्यांचा पक्ष संवैधानिक नाही आणि हा कुठली ग्रामपंचायत लढलेला नाही, नगरपंचायत लढलेला नाही, जिल्हा परिषद लढलेला नाही, बाई बाटली देऊन तिथपर्यंत पोहोचलेला आहे, आमच्यासारखं पोहोचलेला नाही. आम्ही 20 वर्ष झालं अखिल भारतीय छावा संघटना आणि शेतकऱ्यासाठी काम करतो. तिथं तालुक्यावर आलं की लगेच 39 वर आले 39 त्यांनी ही लावली थोडं त्यांना विजयकुमार गाडगे पाटलावर दगड हल्ला झाला आणि लातूरमध्ये निषेध केला जातो. काल लातूर शहर या काम करा तुम्ही घ्या सगळेजण बाहेर आपण नंतर मी देतो लातूरसारख्या सुसंस्कृत शहरामध्ये आपल्या मागण्या मांडण्यासाठी राज्याचे कृषीमंत्री हे संसदेमध्ये बसून विधानभवनामधून बसून रम्मी खेळत होते. त्याला जाब विचारण्यासाठी त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आलेले असताना कायदेशीर मार्गाने फक्त संघटनेचे 5 पदाधिकारी घेऊन त्यांनी निवेदन दिलं आणि प्रतिकात्मक स्वरूपाचं एक पत्त्याचं पाकिट टेबलवर ठेवलं. त्याचा मनात राग धरून संघटनेच्या प्रदेशाध्यक्षाने सांगितलं युवकच्या प्रदेशाध्यक्षाला, तुझ्या जिल्ह्यात आलोय आणि इथं काय संघटनेचे लोक मला निवेदन देतात, लोकांनी निवेदन द्यायचं नसतंय का? फक्त निवेदन दिलं म्हणून संघटनेच्या शेतकऱ्याच्या सुपुत्राला
ज्यांनी की 15 दिवस उपोषण केलेलं आहे. शेतकऱ्याच्या दुबार पेरणीसाठी स्वतःच्या खिशाच्या पैशातून शेतकऱ्यांना हे बियाणे दिलेलं आहे. म्हणून आमच्या लातूर जिल्हा सरपंच संघटनेच्या वतीनं विजयकुमार गाडगे पाटलावरची भ्याड हल्ला झाला त्याच्या निषेधामध्ये हे आज बंद पुकारलेला आहे. आम्ही सरपंच संघटनेच्या वतीनं जाहीर पाठिंबा दिलेला आहे. तोपर्यंत सुनील तटकरेंनी त्यांना सांगितलेलं आहे तुझ्या जिल्ह्यामध्ये इथं असं होतंय म्हणल्यामुळं त्या सूरज चव्हाणने केलेलं आहे. सूरज चव्हाणनं कुठली ग्रामपंचायत लढलेली नाही, जिल्हा परिषद लढलेली नाही, नगरपंचायत लढलेली नाही. विजयकुमार गाडगे पाटलाकडे 15 वर्ष झालं ग्रामपंचायत आहे. आमच्याकडे ग्रामपंचायत आहे. आम्ही शासकीय आणि अशासकीय संवैधानिक आणि असंवैधानिक काय काम असतंय हे आम्हाला चांगलं माहित आहे. फक्त आम्ही निवेदन द्यायला गेलो तर आम्हाला मारहाण होते. सरकार मुस्कटदाबी करतंय आणि जनजन आंदोलन करतंय. ज्यांना निवेदन देते त्यांना निवेदन द्यायचंच नाही म्हणून पोलिसाच्या संरक्षणामध्ये पोलीस बांधव तिथं असताना हल्ला झाला. त्या हल्ल्याचा भ्याड हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. कृषी मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे अजित पवारांनी. प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरेंचा राजीनामा दिला पाहिजे. सुनीलच्याला तर बडतर्फ केलं पाहिजे. तो काय इलेक्शन लढून प्रदेशाध्यक्ष झालेला नाही. बाई आणि बाटल्या पुरवून तिथपर्यंत गेलेला आहे. आमच्यासारखे कार्यकर्ते जमिनीवर काम करणारे आमची दिशा हे आहे. जोपर्यंत त्याला बडतर्फ केलं जात नाही त्याच्यावर 307चा गुन्हा होत नाही, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा राजीनामा होत नाही, कृषी मंत्र्याचा बडतर्फ होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे. कांद्यापासून बांध्यापर्यंत जिल्हा सरपंच संघटनेच्या वतीनं आता आम्ही बंद पुकारणार आहोत. सुनील तटकरे जर म्हणाले माध्यमासमोर की माझ्या देशात काहीच राहणार नाही. सुनील तटकरे आता तुम्ही माध्यमाचे प्रतिनिधी आहात. त्यांचे हावभाव कसे होते बघा. त्यांनी बोलून घेऊन सांगितलं की मी इथं लातूर जिल्ह्यामध्ये तुझ्या आलेले असताना 4-2 पोरं येऊन आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये निवेदन देतात हे लाजरवाने तुझ्यासाठी म्हणल्यामुळं त्यांना खुश करण्यासाठी शेतकऱ्यांच्या पोरांना त्याला मारलेला आहे. भ्याड हल्लाय. भाग शेतकऱ्यांच्या पोराला मारणं हे म्हणावं आज त्याला किंवा कधी हे म्हणावं सांगून हे शेतकऱ्यांचे पोरं छावा संघटनेचे पोरं हिसाब घेतल्याशिवाय हे आंदोलन चालू होणार नाही. माधव गंभीरे सरपंच अध्यक्ष. माधव गंभीरे त्यांचं घेतले. माधव गंभीरे आले का बघा. हां लाईव्ह जिल्ह्यामध्ये कोणी काळं कुत्रून सरत नाही अशा सूरज चव्हाणचा जाहीर निषेध आपल्याला भेटत होतं. महाराष्ट्रात हे छावा कार्यकर्ते तुडवल्याशिवाय राहणार नाही. अखिल भारतीय छावा संघटनेचा कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. हो दादा दादा अभय दादा हा हल्ला केला त्याचा मी संघटनेचा निषेध करतो. हा तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा अपमान आहे. सरकारचं या ठिकाणी आपल्याला मतदानातून मार्केटिंग करता येईल. मी खेळत आहे इकडे शेतकरी आत्महत्या करत आहे. त्याच अनुषंगाने विजय गाडगे पाटील शेतकरी कष्टकऱ्यांसाठी लढणारा योद्धा या ठिकाणी तटकरे यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. पण राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या गुंडांनी त्यांना अमानुष्य मारहाण केली. मारहाण ही साधी सुधी नसून चव्हाण नावाच्या पाठगावने त्यांना मारलेलं आहे. अजितदादाला चला मध्ये फिनिश करू का काय चालू आहे. वन टू वन करा हो. तुम्ही बी करा ना. आता यापुढील सर्व जे प्रेक्षेपण आहे ते बातमी स्वरूपात आम्ही तुमच्यासमोर आणणार आहोत. धन्यवाद. आपला प्रतिसाद महाराष्ट्र न्यूजला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.